मी दगडाची बनली आहे, लोखंडाची बनली आहे. मला कुठं बी आदळा आपटा, मला काय होत नाही हो. मला काहीच होत नाही, कुठं बी आदळा आपटा तुम्ही. मला काय म्हणा. नवरा म्हणतोय बायको पैसे देते आणि भाव मटण आणतोय. अहो जरा तर तुमच्या जिभीला हाड आहे का? जरा तर आहे का? मी म्हणते तुमच्या जिभीला हाड. माझ्यापाशी रुपया नाही. प्रमोशनचं आलेलं आहे तेवढं 4 रुपये जपून ठेवल्यात आहे. त्या दिवशी थोडाफार बाजार आणला, दळण दळून आणलं. माझ्यापाशी काय, मी नोकरीलाही माझ्यापाशी इतकं पैसा आहे तर म्हणायला. होतं त्या पैशाचा घेतला जावला फोन. आता आहे तर 4 रुपये प्रमोशनचं आलेलं, ते ठेवल्यात आहे जपून. नाही 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 तसलं बोलताय तुम्ही. किंमतच नाही. पूजी बोलते तशीच ही बोलायला लागली आहे. काय बोलते ती? बोलते तशी. तुम्ही त्रास देताय ते दिसत नाही. तुम्ही बायकोला हाणताय ते दिसत नाही तुम्हाला. जावोचा मार खाल्लेला परवडलं की. तुमच्यासाठी इतकं करून धरून तुम्ही बायकोवर हात उगारला, ती नाही तुम्हाला दिसत. बायकोनच तोंडातनं काय 2 शब्द गेलं, रागा वैतागात गेला असते ना मग शब्द. तुम्हाला बायकोचा एखादा निर्णय बघवत नाही. एखाद्या बायकोला निर्णयमध्ये सपोर्ट द्यायचा तुम्हाला पटत नाही. काय करणार मग? मी रागा वैतागात बोलली असेल एखादा शब्द. मी कुठं म्हणते नाही बोलली, मी बोलली. तुमच्यासारखं बोलून करून नाही बोलली. माझं चुकलं नाही म्हणा येत नाही मला. तुमची चुकी असताना तुम्ही मान्य कर नाही. साऱ्या जगाला ओरडून एकच सांगताय माझीच चुकी आहे, माझीच लायकी दाखवायची. काय लायकी माझी दाखवायची? तुम्ही दाखवली ती आता कमी आहे माझी लायकी, त्याचं तुम्ही दाखवायचं आहे. आणि म्हणून मला टेन्शन आहे, मला हिच्या मोहर आरडायचं नाही, वरडायचं नाही. अहो तुम्हीच आरडत वरडत आलाय आता पत्र. सण करते मी. माझी कुटी काय ढकलून देताय, त्याच्यावर दगड काय हाणताय, काठीनं काय हाणताय, मला काय ढकलू देताय. पाठी भिरकावून हाणली. त्या दिवशी रानात चिपाडाचं ताट हाणलं वलं झार. कुठल्या बायका मार खाऊन घ्यायला लागली त्या. स्वतःच एकाचं 2 करून सांगता या. इथं कोण मिटवाय आलं तर मिटवत नाही. तिचा भाव येऊ द्या, बाप येऊ द्या, आई येऊ द्या म्हणून. त्यांचा काय संबंध आहे इथं मिटवायचा? त्यांनी लगीन करून दिलं त्या दिवशीच झालं, सगळं संपलं त्यांचं. त्यांचा काय संबंध आहे मिटवायचा इथं? आता तुम्हाला मिटवू वाटलं मिटवा, नाही तर असंच कडवर चालू द्या. मला काय घेणं देणं नाही. मी बी आता पूर्णपणे निर्भीड होणार आहे. काळजावर दगड ठेवणार आहे, निर्भीड होणार आहे. किती बी वाईट वाटू द्या आणि किती बी काय बी होऊ द्या. तुम्हाला काय वाटतं तुम्हालाच तेवढं मन आहे, आम्हाला मन नाही बी? का आम्ही दगडा बिगडाचं बनलो या? तुम्ही किती बी त्रास द्यायचा ना आम्ही सण करत बसायचा. हिनं असंच केलं, तिनं तसंच केलं, पैसंच देते पूजीला आणि हेच करते, आणि मी भावाला वळागतोय. मला माहीत नाही ती कुठनं आणते ती मटण आणि काय करते ती. त्यांच्या उष्टा मी हात धुतला नाही ताटात अजून. आज चिकन आणलं होतं त्या ताईसमोर, त्या जेव्हा म्हणल्या जीवती म्हणलं, पुन्हा मी जीवली सुद्धा नाही. तुमच्यासारखं नाही व हाटेलात जाऊन काय बी खायला आम्हाला येत. एक दिवशी तेवढी तिची इडली खाल्ली, पहिल्या दिवशी केली तिनं, त्या दिवशी तेवढी. तिनं मटण 2दा आणलं, मी तिच्या ताटात उष्टा हात सुद्धा धुतला नाही. कुशाल माझ्यावर नाहीत नाही ते आरोप करताय. पैसेच देते आणि ह्यावच करते आणि त्यावच करते. इतकी तुम्ही खाऊ पिऊ घालत ते चांगलं होतं आहे का नाही? आणि आम्ही ना काय करता आमच्यावर खोटा आरोप करताय. नाही तरी बी मी गप्पच बसते की, गप्पच बसती. काय तर बाई आहे, बाईची जात आहे ना माझी. गप्पच बसती. 2 शब्द काय बोलली का म्हणायचं तिच्या हातावर हात मारला. तिच्यासारखंच बोलायला लागली, तिच्यासारखंच वागायला लागली. तुम्ही कसं बी बोलचाल का? बाई आहे, तिला काय मन नाही काय नाही. बाईला कसं बी वागवायचं, बाईची जात आहे ना शेवटी. आणि गड्यानं त्याच्या मनाला येईल ती करायचं, बायकोला हाणायचं, मारायचं, नाही ती बोलायचं. माहेरी निघून जा, तुझ्या आईबापा आण, भाव आण म्हणून असली धमकी द्यायची. तुमचं घ्यायचं आम्ही खपवून सगळं. आणि तुम्ही आमच्यावर दादागिरी करत बसायचं. आणि टेन्शन आहे मला दुनियाचं. मला मुलकाचं टेन्शन आहे. पाट्या फेकून हाणलेली विसरली का? मी कुणाचंच विसरले नाही. इथं ठेवलंय फक्त इथं ठेवलंय. मी कुणाला विसरत नाही, काय नाही. तुम्हाला सुद्धा मी विसरणार नाही.
तुम्हाला सुद्धा मी विसरणार नाही, चांगल्या गोष्टी विसरणार नाही, वाईट गोष्टी विसरणार नाही. हा, तुम्हाला इसरायचं पटत नाही, तुम्हाला इसरायचं जमत नाही. मग मी मागच्या वेळेस पण तीच वरडू सांगत होती की माझं काय ऐकलं नाही तुम्ही, माझं काय ऐकलं नाही. घरा एक घर होतं एवढं, खालचं जुनं होतं. ह्या घराला सुद्धा कुलूप लावून भावानं ठेवलं. गाडीची चावी घेतली, एक गाडी होती त्यावेळेस. तर तवा बी नाही की तवा बी सगळं होऊन तुम्ही बोललाच की भावाला. आ, इतक्या दिवस तुमचा भाऊ चांगला होता आणि आता मी काय थोडा जावाला जीव लावला का तुमच्या पोटात दुखतंय. तुम्हाला पटत नाही, डोळ्यात खुपतंय तुमच्या. नाही म्हणजे मी वागायचं कसं वागायचं सांगा तुम्हीच. कसं वागायचं म्या? तुमच्याला मनाला येईल तसं तुम्ही वागणार. माझ्या मनासारखी मी काही एखादी गोष्ट केली का तुम्हाला पटणार नाही. मी वागायचं कसं? हा, तुम्हाला वाटतं तुमच्या मनासारखं वागावा. सगळ्यांनी तसंच आहे, सगळ्यांना वाटतंय माझ्या मनासारखं वागावा. मला पण काय मन आहे, माझा पण विचार करा की मग. हाय, माझा कशाला कोणी विचार करतंय? मी सगळ्यांचा करते, लेकरा बाळांचा विचार करते, नवऱ्याचा करते, सगळ्या कुटुंबाचा करते, आल्या गेलेल्यांचा करते, पै पाहुण्याचा करते, सगळ्यांचा मी विचार करते. पण माझा कोण विचार करत नाही, माझ्या मनाचा कधी कोणी विचार करत नाही. का? मला मन नाही ना. तुम्हालाच मन हाय, तुम्हालाच टेन्शन हाय. मला काही टेन्शन आहे वितावा. मी दगडाची बनली आहे, लोखंडाची बनली आहे. मला कुठं बी आदळा आपटा, मला काय होत नाही हो. मला काहीच होत नाही, कुठं बी आदळा आपटा तुम्ही. मला काय म्हण आहे वितावा. तुम्हालाच लय टेन्शन येतंय, तुम्हाला डोकं दिलंय देवानं. अहो, आम्ही असं मातीतच पडलेलो आहे बारक्यापणापासून, आम्हाला काय किंमतच नाही. बरोबर आहे की. आईबापाच्या इकडं गरिबीत वाढलो, इकडं आलो नवऱ्याच्या ऐकण्यात वाढलो. आणि एखादा निर्णय कुठं स्वतःहून घेतला का लगे तिला घराबाहेर निघण्यापर्यंत तिथवर गोष्टी जाते ते की. हा, नांदवायचीच नाही, हिला अद्दल घडवायची तिथवर गोष्टी जाते ते तुमच्या. म्हणजे मी उकरंड्यातला कचरा आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही साफ करून घरात आणणार आणि तुम्हाला नको तेव्हा उकरंड्यात फेकून देणार. जोपर्यंत बायको कोण तुम्हाला मिळत होतं तोपर्यंत बायको चांगली होती. आता दुसऱ्यासाठी बायकोनं एक गोष्ट केली म्हणजे आता इथून पुढं बी करत बसणार ती, असं तुमचा गोड गैरसमज आहे ना. त्यामुळं आता बायकोच नकोशी झाली तुम्हाला. तुम्ही स्वतः आता स्वावलंबी आहे, तुम्हाला काही गरज नाही. मी सगळं घरासाठी केलं, मी सगळं घरासाठी केलं. आणि मी कुणासाठी केलं व? स्वतःसाठी केलं. मी काय काय केलं? मी 12 वर्षात स्वतःसाठी म्हणून काय केलं तुम्ही सांगा. आजपर्यंत जगत आली कुटुंबासाठी, परपंचासाठी, संसारासाठी, सगळं सहन करत आली. तरी बी मलाच वाईट, मीच दोषी. मला सगळं म्हणजे माझ्याच टकुरीवर सगळं खपार फोडलं जातंय माथ्यावर. म्हणजे इतकं करून धरून हे करून म्हणजे मीच ती, मला नॉलेजच नाही, मला डोकंच नाही मेन म्हणजे पहिल्यापासून. मी पहिल्यापासून सगळ्यांचं ऐकून सगळ्यांचं मन राखत आली ना, ती मला आता त्याचं हे फळ भेटतंय ना, त्याचं फळ आता मला भेटायला लागले. बाकी काय नाही. पहिल्यापासूनच मी स्वतःसाठी कधी विचारच केला नाही, कधीच नाही. लग्न झालं असं, लग्न झालं माहेरी जरी मी गेली, बांगड्या भराय जरी आईनं पैसे दिलं 50-100 रुपये आणायची, आत्याजवळ द्यायची. आणि आता आत्याच्या माघारी अजून पण कुठं आलं गेलं लेकराच्या हातात कोणी 10-5 रुपये दिलं का लगी नवऱ्याच्या खिशात घालाय द्यायची. काय ठेवलं मी माझ्यासाठी? काय ठेवलं? एका प्रमोशनचा पैसे तेवढं मी तिच्या मोबाईलसाठी घालवलं. माझ्या तोंडातनं गेला शब्द, होय बाबा तुला घेते फोन. मी घेतला मी फोन. म्हणजे माझ्या शब्दाला किंमत नाही. आणि मी म्हणल्यानंतर बी नवऱ्याला लय समजवत होती की मी म्हणले आता फोन तेवढा घेऊनच देऊया, पुन्हा नाही काय करत, आता म्हणले तेवढं तर करू द्या. ऐकलं का नवऱ्यानं माझं? तिथंच मला कळालं की माझी किंमत काहीच नाही. नवऱ्यासाठीच माझी किंमत काय नाही, माझ्या शब्दाची किंमत काय नाही, तर बाकीच्यांचं तर काय.